सुस्वागतम सुस्वागतम. आई पद्मावती देवीच्या चरणी वंदन करून आई पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गदमाने आपल्या समोर सादर करीत आहोत शिवकालीन देखावा. कर्नाटक प्रांतातून महाराष्ट्रात येत असताना गदग प्रांतातील बेलवाडीची गडी घेण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवले. या गडीची नेतृत्व करणारी मल्लम देसाई म्हणजेच सावित्रीबाई यांनी मराठ्यांना कशी टक्कर दिली यात वर्णन केलं आहे. आणि स्त्रीबाबत त्यावेळेचे स्त्री अत्याचार, त्यावर होणारी शिक्षा व स्त्रीचा सन्मान यामध्ये वर्णन केलं आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत रणनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. सावित्री अक्का, आम्हा जैसा आऊ साहेब तैसा आपण आईच्या मायेनं. आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतोयस? अरे युद्धात विजय मिळवणारे उन्मादित राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयवीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचा माणूस पण सोडलेला नाही. सावित्री अक्का, असल्या रीतीवादी शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता, त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस बस झालं तुझं हे डोंग. अरे एवढी नियत जर तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्यावरती हे वासनांना कुत्ते सोडले नसतेस तू. काय वासनांद कुत्ते? हो, वासनांचे कुत्ते. म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सकोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते म्हणजे सकोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. जगदंब जगदंब. भर रानात आबरू लुटली माझी. बोल बोल राजा, कुठे गेली तुझी ती नीतिमत्ता? आता कुठे गेली? औसाहेब, भवानी आई, हे काय घडलं? सकोजीराव, सकोजीराव, तू हे नीच कर्म करावंस? काय वाटलं तुला? महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला? सकोजीराव, हरामखोर. महाराज, सावित्रीबाई तैसी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या सत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केले त्या या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयत जिथे नाळली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी, नाही. तुझा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राज राज एक डाव माफी द्या राज. त्या माफीसाठी हवं तेव्हा रगत सांडू आम्ही राज. रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हाताने शील उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत सोडली सकोजी, मग तुझा हा जीव काय कामाचा? राज अंबीराव, आपल्याला शेळा घेऊन हराम करायच्या आधी डोळे काढा. आत्ताच्या आत्ता ज्या नजरेने परस्त्रीचा हव्यास धरला ती बेचिराख होऊ द्या आणि त्यानंतरही त्याला तैसाच तडफडत ठेवा.
त्या बेलवडीच्या अंधार कोठडीत चढू द्यायचे म्हणतो. राज नाही, राज नाही, माफी करा, माफी करा, एक डाव राज माफी करा. राज राज एवढी कठोर सजा? होय अंबीरराव, एवढी कठोर सजा. इथं परक्या सुलतानाने आमच्या माय भगिनींच्या आबरूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं अंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईंचा नाही अंबीरराव, मराठी मातीतल्या हर एक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींच्या आत्मे आजही आकलन करून आम्हाला सांगत आहेत की राज न्याय द्या, की राज न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा, हा शिरस्ता शिवशाहीचा. शिवछत्रपती महाराज की, शिवछत्रपती महाराज की. या ठिकाणी पूजेचं वाद्य वाजवलं जात आहे मार्गदामाने संघाकडून. अर्थातच पहिली पूजा असणार आहे भैरी केदाराची, पहिली पूजा असणार आहे मानाई चंडिकेची. पहिला नमस्कार भैरी केदाराला, पहिला नमस्कार मानाई चंडिकेला या मार्गदामाने संघाकडून. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी मार्गदामाने संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. दोन कलाकार समोरासमोर या ठिकाणी नाचवताना आपण पाहतोय. कॉम्बिनेशन पारंपरिक पद्धतीचं हे वाद्य कोकणातलं नामांकित असं गंगाव पिचावचं वाद्य या ठिकाणी मार्गदामाने सगळ्याकडून सादर केलं जातंय. नावाला नाजवाला आणि या ठिकाणी डाव्या खांद्यावर उजव्या खांद्यावर पालखी घेण्याचा हा सुंदर असा प्रकार सहज सादर केला जातोय. सुंदर नियोजनाचा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात आला. विक्रांत चव्हाण आणि त्याचे सगळे सहकारी, या वाडीतले मराठवाडीचे सगळे सहकारी, सगळे मार्गदर्शक, या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, भटिंदार, सगळे पदाधिकारी या सगळ्यांनी अतिशय मेहनतीने हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाचा आता शेवटचा परफॉर्मन्स या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलाय. कलाकारांचं डोकं डोंगरीत असून सुद्धा नुकताच पालखीचा प्रेम सुद्धा सहज नाचवला जातोय. जबरदस्त अशी ही कलाकृती. वाद्य
पारंपरिक शिक्षेनुसार भोजन प्रोग्राम केलेला कमालीचा भेटणारा पट्टा बरोबर या दोन्ही पंचांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण तो एक अजिबात न नसता दोन्ही पंच आपल्या नावातच मार काढत आहे. कारण स्पर्धेमध्ये पंच हे राजवट पक्षाप्रमाणे असावे लागतात. दूध आणि पाणी हे वेगवेगळ्या शिक्षणाच्या पंचांकडे असावे लागते आणि त्यांचे पारंपरिक म्हणून मालकांना पाहिलं जातं. या देवस्थानाचा हा शिमला उत्सव आणि या शिमला उत्सवाची पालखी आज इकडे मराठवाडीमध्ये वस्तू असताना या ठिकाणी हा ग्रामदेवतेचा हा सोहळा अधिकाधिक रंगतदार करण्यासाठी म्हणून जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं नियोजन या मराठवाडीच्या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन अतिशय जिंकण्याचं नियोजन केलं आणि या संपूर्ण कार्यक्रमाची या सगळ्या वाडीच्या तरुण मुलांच्या कार्यकर्त्यांनी अगदी सहजपणे केली आणि
आणि सुंदर असा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येतोय. आता मात्र या ठिकाणी सेकंड गिअर फक्त नागदमाने संघाचा दोन गतिमान झाले, काशा गतिमान झाला, झांडवाला सगळे कलाकार मातीच्या जवळ येतात. काहीतरी वेगळं दाखवलं जात आहे, गरुड सादर केला जात आहे. मालकीचा कोप आपल्या हाताच्या दंडावर घेऊन दाखवण्याचा प्रयत्न. सुंदर असा काशीवाला अतिशय सुंदर. शेवटच्या टप्प्यात आलाय. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना पद्मावती देवी मालकी त्यांच्या मार्गक्रमाने हा संघ या ठिकाणी आपली कला सादर करतो. पुन्हा एकदा आपल्या गतिमानाचं ढोलाच्या पानावर मारली जाते, दोन काटा ढोलाच्या मध्यावर मारल्या जातात. ढोल गतिमान झाले, त्या पद्धतीनं नृत्य मात्र गतिमान व्हायला पाहिजे. मराठीवर उभा या ठिकाणी दाखवली जाते. धन्यवाद सुरेश दादा.